अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचं एखादं काम अडलं असेल, कामात अडथळा येत असतील, एखादं कार्य पूर्णत्वास जात नसेल किंवा लक्ष्मी कृपा व्हावी, धनप्राप्ती व्हावी, पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या असं वाटत असेल, घरामध्ये सुखसमृद्धी यावी असं वाटत असेल, तर वास्तुशास्त्रामध्ये दिलेले कापुराशी संबंधित काही उपाय आहेत. ते तुम्ही नक्की करून बघा. कोणते आहेत ते उपाय चला बघूयात. घरात सतत होणारे वादविवाद, तणाव, नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी कापुराचा अत्यंत प्रभावी एक उपाय आहे. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी तो उपाय करायचा आहे. कसा करायचा? तर प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी आणि मग पूजा करताना तुपात भिजवलेला एक कापूर अवश्य जाळावा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा येते, कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी येते. कापुराच्या सुगंधाने साधकाचे मनही शांत होते आणि तणाव कमी होतो. आता लक्षात घ्या, यामध्ये जो कापूर तुम्हाला वापरायचा आहे तो नैसर्गिक घटकांनी बनवलेला असावा, अर्थात भीमसेनी कापूर असावा. कुठल्याही प्रकारचा केमिकलयुक्त कापूर नसावा, कारण केमिकलयुक्त कापराने प्रदूषण होतं, नकारात्मकता जात नाही आणि जो परिणाम साधायला हवा तो साधला जात नाही. म्हणून कापूर हा नैसर्गिक घटकांनी युक्त असावा, भीमसेनी कापूर असावा. हा उपाय दर शुक्रवारी न चुकता करायचा आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी साधना उपासना केली जाते. आणि करायचं काय? फक्त माता लक्ष्मी समोर तुपात भिजवलेला एक कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी कामना करायची आहे. आता ज्यांनी अशी समस्या आहे की नोकरी, व्यवसाय किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येत आहेत, तर काही कामं होतच नाही किंवा हातातोंडाशी आलेला घास जातोय, होती कामं अडत आहेत, अशी जर अडचण असेल तर आणखीन एक उपाय आहे. तो खूप फायदेशीर ठरू शकतो. काय करायचं? शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. एका लाल रंगाच्या स्वच्छ वस्त्रामध्ये 2 जास्वंदाची फुलं, 2 कापराच्या वड्या बांधा. ही पुडी देवघरात माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि विधीपूर्वक पूजा करा आणि आरती करा. संध्याकाळी पुन्हा पूजा केल्यानंतर ही पुडी उचलून तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. तुमच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये देखील ठेवू शकता. या उपायाने सर्व प्रकारच्या बाधा, अडथळे दूर होतात. बिघडलेली काही कामे मार्गी लागतात. मित्रांनो, लक्षात घ्या, हे उपाय दिसायला अगदी साधे, सोपे दिसतात, पण जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हे उपाय न चुकता करून बघा. तुम्हाला निश्चितच त्याचा परिणाम दिसेल. पण तुमचा विश्वास नसेल तर मात्र उपाय केल्याने तुम्हाला अनुभव येणार नाही. आता वळूया धनप्राप्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी. कापुराचा कुठला उपाय करावा? पैशांची समस्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी. आरती करताना कापुराचा उपयोग नक्की करा. कापूर आरती तर आपण करतोच, पण त्याचबरोबर आरतीनंतर एक मंत्र जो कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आहे. तो मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी नमः. मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी नमः. या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. कापूर आरती केल्यानंतर घरातील वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे घरात स्थिरता येते. जर तुमच्या घरात वारंवार कोणाला दृष्ट लागत असेल किंवा बनलेलं काम बिघडत असेल तर आणखी एक उपाय तुम्ही करू शकता. एक कापूर आणि 7 लवंगा घ्या. आपल्या किंवा ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे असं वाटतं त्यांच्यावरून 7 वेळा उतरवा. आता कापूर आणि लवंगा मातीच्या भांड्यात किंवा दिव्यामध्ये ठेवून जाळून टाका. त्यांची रक्षा, राख ही वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय केल्याने नजरदोष दूर होऊन जीवनमान सकारात्मक होते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांवर आधारित असणारे हे उपाय कोणत्याही उपायाचा परिणाम तुमच्या श्रद्धेवर आणि प्रयत्नांवर अवलंबू शकतो. त्यामुळे श्रद्धेने उपाय करणं आवश्यक असतं. शुक्रवार हा मगाशी म्हटलं तसा माता लक्ष्मीचा वार असतो आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप केला तर माता लक्ष्मीच्या स्तोत्राचं पठण केलं
खास करून महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त हे अत्यंत प्रभावी स्रोत आहेत. महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा श्रीसूक्त म्हणा, हे स्त्रोत जर तुम्हाला येत नसतील तर हे स्त्रोत म्हणायला नक्कीच शिकावं. तर मित्रांनो, दर शुक्रवारी या स्त्रोतांचं पठण करणं, तुपाचा दिवा देवीसमोर लावायचा, कापूर लावायचा आणि या स्त्रोतांचं पठण करायचं. अत्यंत चमत्कारिक अनुभव आपल्या आयुष्यात आपल्याला येतात. पैशांची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी प्रामाणिक कष्ट म्हणून हे तर गरजेचे आहे, कारण माता लक्ष्मी ही कष्ट करणाऱ्यांनाच प्रसन्न होते. पण त्याचबरोबर कष्ट करण्याची ऊर्जा आपल्यामध्ये यावी, कष्ट योग्य रीतीने केले जावेत, जिथे पाणी आहे तिथेच विहीर खांदली जावी, यासाठी मात्र माता लक्ष्मीची कृपा होणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी हे स्त्रोत, हे मंत्र, हे उपाय आपल्याला मदत करत असतात. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते देखील कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयावर सुद्धा व्हिडिओ घेऊन मी येईल. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यासारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.